महाराष्ट्र के पुणे में पिता ने अपने 9 साल की बेटे की हत्या कर दी। पिता अपने बच्चे के पढ़ाई ना करने से परेशान थे, इसलिए गुस्से में आकर उसने बेटे की हत्या कर दी। घटना के बाद परिवार ने हत्या की घटना को छुपाने की कोशिश की, लेकिन पुलिस ने समय रहते हुए इस मामले का खुलासा कर लिया। घटना के बाद मौके पर पहुंची पुलिस ने बच्चे के शव को कब्जे में लेकर पोस्टमार्टम के लिए भेज दिया है। वहीं पुलिस ने 3 लोगों को गिरफ्तार करके मामले की जांच पड़ताल शुरू कर दी है। पुणे के बारामती तहसील इलाके में एक पिता ने अपने 9 साल के बेटे पीयूष की गला घोंटकर हत्या कर दी। दादी और एक अन्य रिश्तेदार ने घटना को छुपाने की कोशिश की। हालांकि पुलिस ने हत्या के रहस्य से पर्दा उठाते हुए आरोपी पिता विजय गणेश भंडारकर, मृतक पीयूष की दादी और संतोष सोमनाथ भंडारकर के खिलाफ केस दर्ज कर तीनों को गिरफ्तार किया। वडगांव निंबालकर पुलिस की जाँच में सामने आया है कि पीयूष को मारते समय पिता कह रहे थे कि तुम पढ़ाई नहीं कर रहे हो, सिर्फ और सिर्फ बाहर खेलते हो, अपनी माँ के रास्ते पर चलकर तुम मेरी माँ का अपमान कर रहे हो। इस बात को कहते हुए पहले पिता ने बेटे के सिर को दीवार पर मारा और फिर उसका गला दबा दिया, जिससे उसकी मौत हुई। घटना के दौरान पीयूष की दादी यह सब देख रही थी, लेकिन इस दौरान उसने रोकने की कोशिश नहीं की। घटना के बाद पिता बेटे के शव को लेकर अस्पताल गया और बताया कि मेरे बेटा चक्कर खाकर बेहोश हो गया। डॉक्टर ने पीयूष को प्राथमिक स्वास्थ्य केंद्र ले जाने की सलाह दी, लेकिन आरोपी पिता अस्पताल ले जाने की जगह पीयूष के शव को घर ले गया, जहां उसने रिश्तेदारों को बेटे की मौत की सूचना दी। 14 जानेवारी रोजी संध्याकाळी आपल्याला एक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे जे प्रभारी अधिकारी आहेत सचिन काळे यांना माहिती प्राप्त झाली की होळ गावामध्ये एका लहान मुलाची डेथ झालेली आहे आणि ती त्या संदर्भाने घाईघाईने तिथे अंतिम संस्कार करत आहेत। मग वडगाव निंबाळकरचे प्रभारी अधिकारी सचिन काळे आणि त्यांची टीम तात्काळ होळ या गावी पोहोचली। स्मशानभूमीमध्ये त्यांनी बघितले असता अंतिम संस्कार करण्याची संपूर्ण तयारी तिथे झालेली होती। त्यांनी तात्काळ ती 9 वर्षाच्या मुलाची बॉडी ताब्यात घेतली। ताब्यात घेतल्यानंतर गावातल्या लोकांचा त्या ठिकाणी विरोध होत होता। तो विरोध शांत करून ती बॉडी आपण बारामतीमध्ये सिल्वर जुबली येथे आणली। ज्यावेळेस सकाळी त्याचं पीएम झालं, त्या पीएम मध्ये डॉक्टरांचं ओपिनियन आलं की गळा दाबल्यामुळे हा जो अशा प्रकार हा मृत्यू झाल्याचा संशय त्यांनी ते सांगितला। त्यानंतर प्राथमिक दृष्ट्या ज्यावेळेस आम्ही बॉडी ताब्यात घेतली, आम्हाला सुद्धा तो संशय होता की गळ्यावर ज्या काही खुणा होत्या की त्या खुणाचा काही प्रकार घडलेला असेल। तर तात्काळ आम्ही त्या जेव्हा पीएम झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार होऊ दिले, तेव्हा आम्ही त्याचे वडील ज्या 9 वर्षीय मुलगा पीयूष विजय भंडारकर, त्याचे वडील विजय गणेश भंडारकर यांना ताब्यात घेतला असता तिथे चौकशी केली असता त्यांनी त्याची कबुली दिली की रागाच्या भरात तो मुलगा अभ्यास करत नाही, घरामध्ये उलट बोलतो आणि दिवसभर आणि रात्री सुद्धा बाहेर फिरत बसतो। या राग मनात धरून त्यांनी त्या मुलाला धक्का दिला। तो मुलगा खाली पडला, डोक्यावर आपटला, त्यानंतर स्वतः गळा दाबून त्यांनी त्याचा खून केलेला आहे। यामध्ये त्याची जी आजी आहे शालन गणेश भांडारकर यांनी सुद्धा ही सदरची घटना बघितली, पण तिने ती लपून ठेवली आणि त्याचे जे चुलते होते संतोष भंडारकर यांनी सुद्धा ती घटना बघितलेली होती आणि